नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील नजीक पिंपरी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आज आपण धर्मा वाघमोडे यांच्या शेताला भेट देतोय। आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांनी कलिंगडची लागण जी आहे ती केली होती आणि अचानक आलेल्या पावसामुळे त्यांच्या कलिंगडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतंय। खूप छान असं फळ या ठिकाणी या शेतामध्ये लागलं होतं, परंतु अचानकपणे पाऊस पडल्यामुळे कलिंगड जागीच नासून गेलेले आहेत आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतंय। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या शेतात कलिंगड लावताना त्यांना काय खर्च आला होता आणि कशा पद्धतीने या कलिंगडची लागण केली होती। प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकलं जाणारं फळ म्हणजे कलिंगड, कारण थंड असलेल्या कलिंगडला ग्राहकांमधून चांगली मागणी असते। त्यामुळे दरवर्षी या भागामध्ये बरेच शेतकरी जे आहेत ते कलिंगडचं उत्पादन घेत असतात, परंतु अचानक पाऊस आल्यामुळे वेली ज्या आहेत त्या जागेवर जळून गेलेल्या आहेत आणि कलिंगड नासलेले आपल्याला दिसून येत आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय त्यांच्या या शेतीबद्दल। कलिंगडी लागण मेलोडी 9000 रोप लावलेलं होतं, 1.5 एकरात लागण होती। माल पण चांगला आता, खर्च केलता ना बराच, तरी साधारण 1.25 लाखाच्या आसपास खर्च झाला मला। कलिंगड लागवड करत असताना काय मशागत केली? मशागत म्हणजे हे बेड सोडणे, मल्चिंग हातरणे, बेसल डोस आणि रोप ही सगळी लागवड धरून 1.25 लाखाच्या आसपास खर्च आलता मला। तर आता किती वजनाला कसा माल भरला, किती किलो पर्यंत भरला? 4-5 किलो पर्यंत माल जाता की साईज, ते पाणी आल्यामुळं ते जागेवरच सडून गेला। किती टन माल निघला त्यात? तरी एक 25 टनाच्या आसपास निघाला असता माल। मार्केट बी चांगलं होतं, 11-12 रुपये मार्केट चालू होतं। किती रुपये मिळाला असते तरी यातून काय? तरी एक 2-4 लाखाच्या आसपास। तर कुठल्या मार्केटला गेला असतं? हे पंढरपूर मार्केटला, नाहीतर जागेवर बी व्यापारी येतो। आलते कोण पंचनामा वगैरे करा? पंचनामा करायला आलते मॅडम, मी नव्हतो ना घरी, मी नसल्यामुळे ती फोटो वगैरे काढून बघून गेलेत। आता ही पावसानं नुकसान झालं तर काय शासनाला काय आव्हान करा? शासनानं एवढीच की आमची भरपाई मिळावी आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा आहे।